खासदार संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले तर सचिन अहिर यांनी पक्षाला सोडून गेल्यानंतर त्यांची ही भेट होतीये। सध्याची राजकीय परिस्थिती या विषयावरती या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। तर खासदार संजय राऊत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। नुकताच सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत विधान परिषदेचं उपसभापती म्हणून पद भूषवलं आणि त्यानंतर आता संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। गेल्या 8-10 दिवसातली उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लागलेली ही दुसरी गळती होती। मागच्या वेळेला जेव्हा 6 खासदार फुटले, बैठका झाल्या आणि नंतर 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं निश्चित झालं, त्यांचा प्रवेश झाला, त्यावेळी देखील संजय राऊत राज ठाकरेंना भेटले होते। या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून। श्रेयस, खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर अनेक दिवसानंतरची राज ठाकरेंची ही भेट, राज ठाकरेंसोबत संजय राऊतांची भेट आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला शिवसेना निवासस्थानी आलेत। महत्वाचा अर्थ म्हणजे सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतरची भेट असल्यामुळे अनेक चर्चा त्याच्या मार्फत होण्याची शक्यता आहे। एकंदर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी मागच्या खरं तर ठाण्याला जाऊन सुद्धा हे वक्तव्य केलं होतं की या वेळेचं राजकारण जे आहे ते अगदी न पटण्यासारखं झालंय। त्याबद्दल चर्चा या बैठकीत होते का, या भेटीत होते का, त्याकडे लक्ष लागलेलं आहे। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण खात्यामध्ये पण ज्या ज्या गोष्टी सुरू आहेत त्याबद्दल पण मनसेअध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये चर्चा होऊ शकते। विधान भवनात ज्या गोष्टी कामकाज सुरू आहे, ज्या पद्धतीने कामकाज सुरू आहे त्याबद्दलही या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते। या चर्चा मागे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या शिवसेना ठाकरे गटाला जे नेते सोडून जातात त्याच्या मार्फत ही चर्चा होते का, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे। बरं, धन्यवाद श्रेयस दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे या भेटीअंती नेमकी काय काय चर्चा होते हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। Thank you.